कोलकात्यातलं सेंट मेरी सेक्रेड हार्ट चर्च. अशी एक जागा जिथे नुसतं पाऊल ठेवलं तरी कमालीची शांतता जाणवते. पण याच शांत भिंतींमागे एक असा थरार लपला होता जो आज आपण या विश्लेषणातून उलगडणार आहोत. आजच्या या सादरीकरणात आपण फक्त एका अमानवीय शक्तीची गोष्ट पाहणार नाहीये, तर त्यामागे दडलेल्या एका अत्यंत भयंकर अशा मानवी पापाचा आणि दुःखाचा मागोवा घेणार आहोत. मी सगळं सांगेन. आपण फक्त कल्पना करूया, एका 22 वर्षांच्या कोवळ्या मुलीच्या तोंडून 2 वेगवेगळ्या, अत्यंत भयानक आणि पुरुषी आवाजात येणारे हे शब्द. या एका वाक्याने तिथे असलेल्या सर्वांचाच अक्षरशः थरकाप उडवला. हा या संपूर्ण घटनेचा सर्वोच्च बिंदू होता. पण एक तरुण आणि अतिशय शांत असलेली नन इथपर्यंत कशी पोहोचली? चला, अगदीच सुरुवातीपासून हे सगळं समजून घेऊया. भाग पहिला, नवीन आणि विचित्र नन, सेंट मेरीमधील आगमन. खरं तर इथूनच या रहस्यमय घटनेची सुरुवात होते. झालं असं की सेंट मेरीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मदर सुपिरियर ॲग्नेस यांनी एका नवीन मुलीची सर्वांना ओळख करून दिली. तिचं नाव मारिया. ती गॉडची एक स्पेशल चाइल्ड असल्याचं सांगितलं गेलं. पण सुरुवातीपासूनच काहीतरी प्रचंड चुकीचं घडतंय याची जाणीव हळूहळू सगळ्यांनाच होऊ लागली होती. मारिया इतर ननसारखी अजिबात नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक भयानक, कधी न संपणारी अशी उदासी असायची. ती कुणाशीही नजर मिळवत नसे. प्रार्थना संपली की ती थेट आपल्या खोलीत निघून जायची. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी ती सर्वात मागे उभी राहून एका वेगळ्याच पुरुषी आवाजात काहीतरी बडबडत असे. तिच्या या वागण्याने तिथे असलेल्या इतर नन, विशेषतः रूमा नावाच्या ननच्या मनात एक विचित्र भीती आणि संशय निर्माण केला होता. भाग दुसरा, अमानवीय शक्तीची चाहूल आणि दहशतीची वाढती पातळी. बघा, हे केवळ एखादं विचित्र वर्तन नव्हतं. जसजसे दिवस गेले तसतशी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाऊ लागली. आता आपण अशा एका टप्प्यावर आलोय जिथं मारियाच्या या वागण्याचं रूपांतर एका भयानक आणि हिंसक घटनेत कसं झालं ते आपण पाहणार आहोत. हे दृश्य कल्पनेच्याही पलीकडचं होतं. एके रात्री जेव्हा रुमाने मारियाच्या खोलीत खिडकीतून डोकावून पाहिलं, तेव्हा तिने जे पाहिलं ते अंगावर काटा आणणार होतं. मारिया खुर्चीवर अशी बसली होती जणू तिचे हातपाय रबरासारखे दुमडले गेलेत. आणि जेव्हा तिने रुमाकडे पाहिलं तेव्हा तिचे डोळे भयानक काळे पडले होते आणि तिचे दात चक्क जळत्या कोळशासारखे काळे कुट्ट झाले होते. हे पाहताच रुमाच्या तोंडातून एक भयंकर किंचाळी बाहेर पडली. या घटनेनंतर चर्चच्या अधिकाऱ्यांनी जो पहिला हस्तक्षेप केला तो खूपच भयानक ठरला. मदर ॲग्नेस जेव्हा हातात क्रॉस घेऊन तिला शांत करायला गेल्या तेव्हा मारियाने त्यांच्यावर एखाद्या जंगली जनावरासारखा हल्ला केला आणि त्यांच्या हाताचा कडाडून चावा घेतला. त्यानंतर फादर स्टीव्ह यांनी पवित्र पाणी म्हणजे होली वॉटर तिच्यावर शिंपडलं तेव्हा तिच्या अंगावर तेजाब पडल्यासारखे फोड आले. यावरून फादर स्टीव्ह यांच्या लक्षात आलं की ही काही साधी मानसिक स्थिती नाहीये, तर एक भयंकर शैतानी ताकद आहे. ती तात्पुरती शांत झाली खरी, पण नंतर ती भुकेजल्यासारखं खाऊ लागली आणि चक्क परदेशी भाषांमध्ये बोलू लागली. हे स्पष्ट लक्षण होतं की परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेलीये. भाग तिसरा, मुक्तीच्या विधीची सुरुवात. फादर एडमंड यांचं आगमन. जेव्हा स्थानिक प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरले तेव्हा एकच मार्ग उरला, तो म्हणजे एक्झॉर्सिझम म्हणजेच मुक्तीचा विधी. यासाठी विशेष तज्ज्ञ फादर एडमंड यांना पाचारण करण्यात आलं. शुक्रवारच्या रात्री सगळे झोपल्यानंतर या अत्यंत उच्चस्तरीय आणि थरारक संघर्षाची सुरुवात झाली. हा सगळा विधी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आखला गेला. मारियाला एका लाकडी खुर्चीला घट्ट बांधलं गेलं. खुर्चीच्या चारही बाजूंना क्रॉस आणि मेणबत्त्या लावल्या गेल्या आणि सुरक्षितेचं कवच म्हणून पवित्र पाण्याचा शिडकावा केला गेला. एकीकडे अत्यंत सुनियोजित अशी धार्मिक प्रक्रिया आणि दुसरीकडे पूर्णपणे अनपेक्षित अशी ती शक्ती. फादर एडमंड यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. पण जसे मंत्र तीव्र होऊ लागले तशी मारियाच्या आतल्या त्या शक्तीची चीड वाढतच गेली. आणि मग तो क्षण आला, या संपूर्ण विधीचा सर्वात भयानक बिंदू. मारियाच्या एका किंचाळीने खोलीतल्या सर्व मेणबत्त्या एकाच वेळी विझल्या. मारिया आणि फादर यांच्यामधील जमिनीला अक्षरशः भेगा पडू लागल्या. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिथे उभ्या असलेल्या मदर ॲग्नेसचे डोळे अचानक पूर्णपणे काळे पडले. विधीचे सगळे नियम, सगळं संरक्षण इथं पत्त्याच्या बंगल्यासारखं कोलमडून पडलं होतं. इथं आपण थोडं थांबूया. ही शक्ती अशी अचानक आली नव्हती.
तिला एका भयंकर दडपवलेल्या सत्याने तिथे ओढून आणलं होतं. पण ते सत्य होतं तरी काय? मारियाच्या शरीरातून बोलणारा तो भयानक आवाज नक्की कोणाचा होता? भाग 4. एक काळं, लपवलेलं सत्य. भूतकाळातील घटना. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल. आता ही कथा एका अमानवी शक्तीवरून एका अत्यंत क्रूर मानवी पापाकडे वळते. आणि जे सत्य समोर आलं ते कोणत्याही भूताटकीपेक्षा 1000 पटीने भयानक होतं. इथे फादर नील आणि मदर ॲग्नेस यांचा खरा चेहरा जगासमोर येतो. जगासाठी ते अत्यंत पवित्र, आदरणीय लोक होते जे गरिबांची सेवा करायचे. पण त्या साळसूत चेहऱ्यांमागे असं भयंकर सत्य होतं जे त्यांनी अत्यंत शिताफीने लपून ठेवलं होतं. स्वतःची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्यांनी केलेला विश्वासघात आणि क्रूरता खरंच कल्पनेच्याही पलीकडची होती. हे फक्त एक पाप नव्हतं, तर एक अतिशय थंड डोक्याने केलेलं गुन्हेगारी कृत्य होतं. मारिया नन होण्याआधी फादर नीलच्या प्रेमात पडली होती. ती गरोदर राहिल्यावर फादर नीलने स्वतःची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मदर ॲग्नेसची मदत घेतली. एका भयंकर वादळी रात्री त्यांनी नर्स जुलीला बोलवून मारियाची जबरदस्तीने प्रसूती करवली. आणि सर्वात धक्कादायक, काळीच पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे रात्री बरोबर 2 वाजता त्यांनी त्या जिवंत आणि निष्पाप बाळाला खड्डा खणून जिवंत पुरलं. त्या एका भयानक रात्रीने सगळंच बदलून टाकलं. मारिया स्वतःला या सगळ्यासाठी जबाबदार मानू लागली. दुःखाने ती अक्षरशः वेडी झाली. रात्रीच्या अंधारात दफनभूमीत तिचा रोज चालणारा आक्रोश काळी चिरणारा होता. तिचं पूर्णपणे खचलेलं मन हीच ती जागा होती जिथून या अमानवीय शक्तींना प्रवेश मिळाला. आणि त्यात सामील होता सूड घेण्यासाठी परत आलेला त्या निष्पाप बाळाचा आत्मा. भाग 5. कबरीतून आलेला सूड. एक पाप, एकच शिक्षा. आता आपण पुन्हा एकदा वर्तमानात त्या एक्झॉर्सिझमच्या रात्रीकडे वळूया. हे रहस्य उलगडल्यानंतर त्या अमानवीय शक्तीचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट झाला होता. हे काही कुणाला उगीच घाबरवण्यासाठी नव्हतं. हा एक पूर्वनियोजित आणि अत्यंत भयानक असा सूड होता. त्या रात्रीचा तो अंतिम थरार अकल्पनीय होता. मारियाचा हात विरुद्ध दिशेने फिरून अक्षरशः मोडला. हे पाहून मदर ॲग्नेसने घाबरून फादर नील यांना त्या खोलीत बोलावलं. आणि फादर नील तिथे पोचताच त्या शक्तीने आपला अंतिम खेळ सुरू केला. मदर ॲग्नेस आणि फादर नील अचानक हवेत तरंगू लागले आणि मघाशी विझलेल्या मेणबत्त्या पुन्हा पेटल्या आणि त्यांच्या कपड्यांना अचानक आग लागली. हवेत जळत असताना मारियाच्या शरीरातून त्या शक्तीने आपला अंतिम निकाल सुनावला. एक बाप, एकच शिक्षा. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. यावरून हे स्पष्ट होतं की ती अमानवीय शक्ती कोणाही त्रयस्थावर हल्ला करत नव्हती. ती फक्त आणि फक्त गुन्हेगारांना त्यांच्या पापाची भयंकर शिक्षा देत होती. या संपूर्ण घटनेचा शेवट अतिशय विदारक होता. मदर ॲग्नेस आणि फादर नील हवेत तरंगत असताना जळून खाक झाले. या भयानक घटनेनंतर ती दोन्ही चर्चेस कायमची बंद करण्यात आली. मारियाचे प्राण वाचले खरे, पण ती आयुष्यभर त्या भयंकर रात्रीच्या आणि आपल्या गमावलेल्या निष्पाप बाळाच्या आठवणींनी पछाडलेली राहिली. आणि याच वळणावर आपण आजच्या या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यावर पोहोचतो. आपण ही संपूर्ण घटना पाहिली, पण शेवटी एक अनुत्तरित प्रश्न उरतोच. तिथे खरोखरच एखादा सैतान आला होता, की मारियाचं ते अमर्याद दुःख, तो अन्याय आणि तिच्या मातृत्वाचा तो आक्रोश इतका शक्तिशाली होता की त्याने निसर्गाचे नियम मोडून एक भयानक सूड घेतला? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण नक्कीच विचार करायला हवा. अशाच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासह आपण लवकरच भेटू.